हॅलो फ्रेंड्स, आज आपण झणझणीत असा प्रॉन्स मसाला, कोलंबी मसाला बनवणार आहोत. त्यासाठी मी 1/2 किलो प्रॉन्स घेतले आहेत. त्याचं कवच काढून वरती कट मारून काळा दोरा काढला आणि आपण ते स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेत. आता अर्धा लिंबू मी त्याच्यावर पिळते. लिंबाच्या रसामुळे त्याचा वास निघून जातो माशाचा. हळद घातली आपण थोडी, मीठ घालायचं किंचित, आणि आता हे सर्व चांगलं त्या कोलंबीला आपण लावून घेणार आहे, मिक्स करणार आहे सगळं. 10 मिनटं ठेवलं आहे. 2 टोमॅटो घेतलेत, लसूण घेतले, अद्रक घेतले, 2 कांदा आणि हिरवी मिरची घेतले 4. स्वच्छ साफ करून घेतले आहेत. आता याची पेस्ट करायची आपण. टोमॅटो नाही टाकायचा, फक्त कांदा, अद्रक, लसूण आणि मिरचीची आपण पेस्ट करणार आहे. जास्त बारीक नाही करायची, जाडसर केली आहे मी. कढई गरम झाली आहे, त्याच्यामध्ये तेल घातलं आणि आपण मॅरिनेट केलेलं आता प्रॉन्स कोलंबी आपण फ्राय करणार आहोत. थोडा वेळ ती फ्राय करायची, म्हणजे त्याची टेस्ट पण छान लागते. डायरेक्ट टाकण्यापेक्षा अशी थोडी तेलात परतून टाकली ना कोलंबी, कधी पण चांगली लागते. फ्राय झाली, आता मी काढून घेते. एक 7-8 मिनटं मी तिला परतली. त्याच कढईत मी तेल ॲड केलं, अजून तेजपत्ता घातला, कांद्याचं वाटण घातलं आपण. चांगलं त्या तेलामध्ये आता आपण परतणार आहोत, त्याचा कच्चेपणा घालवायचा. तेलात जरा वेळ परतल्यावर टेस्ट छान येते. हळद घातली, 1 चमचा लाल मिरची पावडर आहे, धने पावडर घातली आहे मी अर्धा चमचा, आणि जिरं पावडर घातली आहे अर्धा, आणि मीठ घालायचं चवीनुसार. आता हे चांगलं आपण तेलामध्ये परतलं आहे. त्यानंतर आपण शेवटी टोमॅटो घातलेत, ते देखील एकजीव करायचे. टोमॅटो चांगले स्मॅश होईपर्यंत परतायचं. आता आपण याच्यामध्ये गरम पाणी घालणार आहोत, म्हणजे तो मसाला चांगला अजून शिजेल, खाली लागणार नाही. त्याला उकळी आली की आपण याच्यामध्ये फ्राय केलेले प्रॉन्स घालणार आहोत. गरम मसाला घातला आहे मी, त्याने टेस्ट छान येते. गरम मसाल्याची पावडर घातली आपण. आता यावर डिश ठेवते. एक 5 मिनिटांनी आपण डिश काढली आहे. पहा किती छान आपला झणझणीत असा प्रॉन्स मसाला तयार झालेला आहे. तुम्ही नक्की करा, खूप खूप टेस्टी झालेला. आणि व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि छान छान कमेंट्स करा. बाय बाय.